नमस्कार, मी विशाल पाटील। न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। देशातल्या दोन महत्त्वाच्या घडामोडी। राजधानी दिल्ली जीवनाच्या गतीसाठी ओळखली जाणारी, मात्र आज तिची गती काहीशी मंद झालेली आहे। गर्दीचा रस्ता, गाड्यांचा आवाज आणि अचानक झालेला स्फोट, धूर, गोंधळ आणि पोलिसांच्या सायरन्सचा आवाज या क्षणानं पुन्हा एकदा दाखवून दिलं की राजधानीतील शांतता किती नाजूक आहे। प्रश्न अनेक आहेत आणि उत्तरं अजूनही शोधातच आहेत। सुरक्षा, सतर्कता आणि संशय हेच आता दिल्लीचं वास्तव आहे। तर दुसरीकडे बिहारमध्ये मतदानाचा मोठा उत्सव संपलाय, मात्र वातावरण अजूनही तापलेलं आहे। गावागावातल्या गल्लीपासून पाटण्याच्या चौकापर्यंत चर्चा फक्त एकच आहे, आता कोण? मतदान संपलेलं असलं तरी देखील मनोमंथन सुरू आहे। कुणी कामावर ठाम तर कुणी बदलाच्या बाजूनं। रांगेमध्ये उभ्या नागरिकांच्या चेहऱ्यावरती होती अपेक्षेची झळाळी आणि राजकीय पटलावरती आहे गणितांचा खेळ। मतदान संपलंय, मात्र बिहारचं राजकारण अजूनही पेटलेलंच आहे। एकीकडे दिल्लीचा आवाज भीतीनं थरथरतोय, तर बिहारचा आवाज राजकारणानं दणाणतोय। दोन्हीकडे तापमान चांगलंच वधारलंय, एक सुरक्षा कारणांनी, दुसरं सत्तेच्या हिशेबानं। चला तर मग आजच्या पहिल्या विषयाला सुरुवात करूया। दिल्ली पुन्हा एकदा दहशतीच्या छायेखाली आहे। जुनी दिल्ली परिसरामध्ये झालेल्या भीषण स्फोटानं राजधानी हादरली। स्फोटानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक विभागानं तपासही सुरू केलेला असून या घटनेमागचं रहस्य उलगडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि गाडीचा प्रत्येक थांबा तपासला जातोय। 10 नोव्हेंबरच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत हीच गाडी दिल्लीच्या विविध भागांमधून फिरताना दिसून आली। अखेर संध्याकाळी झालेल्या स्फोटानं सर्व काही बदललं। या गाडीचा प्रवास ते स्फोटापर्यंतचा घटनाक्रम काय होता हे आपण न्यूज प्लॅनेटच्या या स्पेशल रिपोर्टमधून पाहूयात। तारीख 10 नोव्हेंबर 2025, वेळ सकाळी 8:04। ठिकाण बदरपूर टोल नाका। बदरपूर टोल नाक्यावरून I-20 कार दिल्लीत दाखल झाली। ठिकाण ओखला औद्योगिक क्षेत्र। वेळ सकाळी 8:20। त्यानंतर सकाळी 8:20 ओखला औद्योगिक क्षेत्राजवळील एका पेट्रोल पंपावरती गाडी दिसली। त्यावेळी गाडीत 3 जण असल्याची माहिती मिळते। त्या ठिकाणी चालकानं थोडा वेळ गाडी थांबवली आणि त्यानंतर चालकानं पुन्हा दिल्लीच्या दिशेनं कूच केलं। वेळ दुपारी 3:19। सुमारे 7 तासांनी ही कार लाल किल्ल्याजवळील सुवर्ण मशीद परिसरातील पार्किंगमध्ये प्रवेश करताना दिसली। तपासात उघडकीस आलं की ही कार जवळपास 3 तास तिथंच उभी होती। वेळ संध्याकाळी 6:22। त्यानंतर ती कार सुवर्ण मशीद परिसराच्या पार्किंगमधून बाहेर पडली आणि दर्यागंज तसंच काश्मीरी गेटच्या दिशेनं मार्गस्थ झाली। वेळ संध्याकाळी 6:52। दिल्लीतील लाल किल्ला परिसरात आल्यानंतर अवघ्या 30 मिनिटांनी कारचा भीषण स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की स्फोटाचा आवाज दूरवर पर्यंत ऐकू आला आणि सर्वत्र धुराचे लोट पसरले। तर या स्फोटामध्ये 12 जणांचा मृत्यू झालेला असून 20हून अधिक जण या जखमी असल्याची माहिती मिळते। या प्रकरणाचा तपास आता वेगानं सुरू झालेला आहे। दिल्ली स्फोटाच्या षडयंत्रामध्ये काही संशयित डॉक्टरांची नावं समोर येताना दिसतात। यात डॉक्टर उमर मोहम्मद, डॉक्टर अहमद मोईउद्दीन, डॉक्टर शाहीन, डॉक्टर आदिल अहमद, डॉक्टर मुझम्मिल या नावांचा समावेश आहे। तसंच या प्रकरणामध्ये एक छायाचित्र देखील समोर आलेलं असून त्यात संशयित मोहम्मद उमर हा I-20 कार चालवत असल्याचं दिसून येत आहे। उमर हा हरियाणामधील फरीदाबाद इथल्या अल फदा मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता। तपास यंत्रणांना संशय आहे की तो फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला गेलेला असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यानंतर दुसरं नाव म्हणजे डॉक्टर अहमद मोईउद्दीन। त्याला गुजरात ATSनं 7 नोव्हेंबरला हैदराबादच्या
एका ठिकाणाहून अटक केलेली होती. त्यानं चीनमधून शिक्षण घेतलेलं असून तो रायसीन नावाचं रसायन तयार करत होता. तसंच त्यानं दिल्लीतल्या आझादपूर मंडी, अहमदाबादेमध्ये नरोडा फ्रूट मार्केट आणि लखनौमध्ये RSS कार्यालयाची रेकी केल्याचं कळतंय. त्यानंतर या प्रकरणात असलेलं तिसरं नाव म्हणजे डॉक्टर शाहीनचं. ती तर लखनौमधील लालबाग इथली रहिवासी आहे. शाहीनला 7 नोव्हेंबरला अटक करण्यात आलेली होती. डॉक्टरांवरती हल्ला करण्याच्या आरोपाखाली तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली होती. त्यानंतर पुढे येत आहे चौथं नाव डॉक्टर मुझम्मिल शकीलचं. सोमवारी फरीदाबाद आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये मुझम्मिल शकीलला अटक करण्यात आली. मुझम्मिल हा पुलवामाचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे आणि तो फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठातही शिकवत होता. सोमवारी फरीदाबाद आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये मुझम्मिल शकीलला अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर याच प्रकरणामधलं आपण 5वं नाव पाहणार आहोत. जे नाव समोर आलंय ते म्हणजे डॉक्टर आदिल अहमदचं. अनंतनागमधील एका रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर आदिल मोहम्मदनं 19 ऑक्टोबरला श्रीनगरमध्ये जैश ए मोहम्मदचे पोस्टर्स लावले होते आणि त्यानंतर CCTV फुटेजमध्ये त्यांची ओळख पटली आणि 6 नोव्हेंबर रोजी सहारनपूरमध्ये त्याला अटक करण्यात आली. त्यानं अनंतनाग इथल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वरिष्ठ निवासी म्हणून देखील काम केलेलं आहे. दरम्यान दिल्लीमधील स्फोटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. ती सुरुवातीला पाहूया. दिल्ली में हुई भयावह घटना ने सभी के मन को व्यथित कर दिया है. मैं पीड़ित परिवारों का दुख समझता हूं. आज पूरा देश उनके साथ खड़ा है. मैं कल रात भर इस घटना की जांच में जुटी सभी एजेंसियों के साथ, सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था. विचार विमर्श चलता था. जानकारियों के तार जोड़े जा रहे थे. हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी. इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा. All those responsible will be brought to justice.